श्री स्वामी समर्थताईंनो, आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हणलं की आज भरपूर सेवा असतात. सेवा कोणती तर दुर्गा सप्तशती पाठ करायचा, देवघरातला मंगल कलश आहे त्याचं पाणी बदलायचं, परत देवघर व्यवस्थित स्वच्छ करायचं. तसंच आज माझ्या जे काही आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे मी साफसफाई काढली होती. सुंदर महिन्याची सुरुवात ही सुंदर सेवेपासून करायची होती. म्हणजे खूप पवित्र मानला जातो श्रावण महिना. मग आता श्रावण महिना आहे तर खूप इच्छा होती माझी गुरुचरित्र पारायण करायची. म्हणलं चला आज मंगळवार आहे, गुरुचरित्र पारायणाला बसता येईल. पण आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे हे जे काही भांडे आहेत तांब्याचे हे खूप कठीण आहे स्वच्छ करणं. आता हे भांडे स्वच्छ करण्यात माझा 1.5 तास गेला होता. सगळे भांडे व्यवस्थित घासून घेतले. मला बसायचं होतं आज गुरुचरित्र पारायणाला. मग सगळे घरातले जे काही छोटे मोठे कपडे आहेत ते वरती आणले आणि मस्त धुवून टाकले. आता माझे दोन्ही मुलं मला कामामध्ये खूप मदत करतात. आता मग ते घरी आल्याच्या नंतर मी हे कपडे धुवायला आणले होते. माझं नशीब एवढं चांगलं की आज इतकं कडक ऊन पडलं होतं आणि कपडेसुद्धा स्वच्छ वाळतीनं असं मला वाटत होतं. सकाळी सकाळी काय झालं, थोडं आभाळ आलं होतं, धाक पडला मला. म्हणलं आता एवढं आभाळ आलंय, कपडे धुवू का नको धुवू. त्यानंतर आपल्या स्वामींची साथ तर आहेच ना. स्वामींची इच्छा असेल की मी आज पारायणाला बसावंच. त्यानंतर थोडी थकून गेले होते, परत खाली आले. सगळं स्वच्छ करून घेतले होते, घरं दारं जाळ्या काढल्या होत्या, त्यामुळं केसामध्ये सगळी धूळ गेली होती. मस्त परत आंघोळ करून घेतली, केस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. देवघर तर एवढं सुंदर चकाचक झालं होतं. असं सुंदर देवघर दिसलं की असं वाटतं दररोज इतकं स्वच्छ असावं. पण काय करणार, कुठून काय काहीच माहीत नसतं. इतकी धूळ घरामध्ये येत राहते. धूळ आली की मग ती सगळ्या वस्तूवर बसती. पहिली गोष्ट तर आपण अशा वस्तू खरेदीच करायला नाही पाहिजे जास्त डिझाईनच्या. त्या काय होतं त्याच्यामध्ये धूळ गेली की त्याचे साफ करणं खूप कठीण असतं. त्यानंतर व्यवस्थित देवसुद्धा उजळून घेतले होते. आता या 2-4 दिवसात काय झालं माहीत नाही, पण चेहऱ्यावरती वांग परत दिसायला लागलाय. सध्या मला वाटते खूप धावपळ चालू आहे, इकडं जाय तिकडं जाय, त्यामुळे येतो का काय काय माहिती. त्यानंतर मस्त केंद्रामध्ये आले होते. म्हणलं चला महाराजांना विनंती करूया, निर्विघ्न पार पडू द्या माझं गुरुचरित्र पारायण. पण केंद्रामध्ये आले तर केंद्र बंदच होतं. अशी सुंदर तयार झाले. हे जे मंगळसूत्र आहे ना हे आपल्या दुकानातलंच आहे. मस्त वाटते बघा. सुंदर वेअर केलंय. त्यानंतर बांगड्या मस्तपैकी 2-2. आता तुम्हाला माझ्या कपाळाला 8 दिवस फक्त आणि फक्त कुंकूच दिसणार. मस्तपैकी छान तयार झाले. आता वाचनाला सुरुवात करायची, मस्त पूजा मांडायची. वा, दिवसभर घर आवरण्यात गेले. चला, गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं की छोटे मोठे नियम असतातच. ते नियम म्हणजे पहिला नियम आहे आपण पारायणाला बसायच्या आदल्या दिवशी करतात, पण मी सकाळी ठरवलं होतं पारायणाला बसायचे. त्यामुळं छान असे नैवेद्य करून घेतले, कुत्र्याला ठेवला आणि 4 रोडवरती ठेवले. म्हणलं गाय खाऊ, परत दुसरे कुत्रे खाऊ, काही करू. आता काही जास्त गावाकडं गाय भेटते, कुत्रे भेटतात, पण आता ही एकच आहे. हिला माझ्या हातातलं खायचं होतं पण खाली टाकलेलं खायचं नव्हतं. कुत्र्याचं लय अवघड आहे, बाहेर गेले ना तर ती थोडी लाडालाच येते, सगळ्यांनाच तसं करते. त्यानंतर आले, पहिलं तर स्वास्तिक काढून घेतली. स्वास्तिकवरती छान असं हळदी कुंकू टाकून घेतलं, मस्त त्याच्यावरती चौरंग मांडला आणि आता पूजा मांडणी चालू आहे. आता पूजा कशाची तर गुरुचरित्र पारायणाची. बरं, आपण आग्नेला साक्षी मानूनच सगळे कामं करत असतो. तसंच पूजा मांडायची होती म्हणून छान असा दिवा तर सकाळीच घासून घेतला होता, मस्त दिवा लावून घेतला आणि पूजाच्या मांडणीला सुरुवात केली. आता महाराजांचा फोटो हे मी आधीच पुसून ठेवलेला होता ताईंनो, त्यामुळं काही महाराजांचा फोटो पुसला नाही. पण महाराजांच्या फोटोला मस्त असा अष्टगंध लावून घेतला, हळदी कुंकू लावलं कळसाला आणि त्याची स्थापना महाराजांच्या फोटो पुढं केली. आता ही स्थापना आपल्याला कोणतीही सेवा सुरू करायच्या आधी आपल्याला आपल्या कुलदैवताचा मान सन्मान करावाच लागतो. म्हणजे आपण ब्राह्मण काका बी पहा, आपण जर सोमवारचा अभिषेक केला तर त्या अभिषेक करायच्या आधी असा कळस मांडतातच. ते कळस मांडल्याच्या नंतरच अभिषेकाला सुरुवात होती. तसंच काही आपण पूजा करायच्या आधी कळस हा स्थापना केलीच पाहिजे. मंगल कलश हा आपल्या कुलदैवताचा असतो आणि त्याची स्थापना केल्याच्या नंतर पूजेला सुरुवात होती. त्यानंतर इकडं पहा, मस्त महाराजांना झेंडूच्या फुलाचा सुंदर हार आणला होता. पिवळंच वस्त्र, पिवळंच फुलाचा हार होता, त्यामुळं छान उठून दिसत होतं आणि इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं घरातलं, कारण आज एवढी छान स्वच्छता झालेली होती. त्यानंतर माझ्या मनभावे मनातून मला गुरुचरित्र पारायण हे श्रावण महिन्यात करायचंच होतं. गेल्या वर्षीसुद्धा मी पारायण केलं होतं श्रीपाद श्रीवल्लभ आणि ह्या वर्षी म्हणलं गुरुचरित्र करूया.
नंतर झालं तर एक नवनाथसुद्धा करणार आहे. केलं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन ताईंनो. आता शक्यतो वेळ भेटेल तेव्हा मी आज गुरुचरित्र पारायण करत आहे. संकल्प सोडून तुम्ही माझं गुरुचरित्र पारायण निर्विघ्न 7 दिवस पार पडावं. मला कसलाही आळस येऊ नये, मला थकवा येऊ नये, मला दुखणं येऊ नये आणि मी एकदम उल्हासाने मनभावे तुमचं पारायण करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही सुद्धा माझ्याकडून मनभावे आजचं गुरुचरित्र पारायण करून घ्या. हीच स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना करते. महाराज प्लीज माझं हे पारायण निर्विघ्न पार पडू द्या. आत्तापर्यंत सगळे पारायण निर्विघ्न पार पडले. आज मी माझ्या घरात गुरुचरित्र पारायण करत आहे. अगदी 7 दिवसाचं. महाराज हे निर्विघ्न पार पडू द्या. हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नाय. श्रीफळ ठेवलं आणि महाराजांना विनंती केली. त्यानंतर संकल्प सोडत होते. तुम्ही आहे तिथं आहे तिथून सेवेला सुरुवात करा. श्रावण महिन्यामध्ये जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा. असं नाही की ही झाली पाहिजे ती सेवा, कोणतीही करा. साधं नामस्मरण का होईना पण करा ताईंनो. खूप छोटे मोठे अनुभव येतात आणि एकदा गुरुचरित्र पारायण करून पहा. गुरुचरित्र पारायण केल्याच्या नंतर नक्कीच मला अनुभव सांगा तुमचा. खूप छोटे मोठे अनुभव येतात आणि हे माझं गुरुचरित्र पारायण घरामधलं जवळपास 3रं का 4थं पारायण आहे. दरवर्षी एक तरी पारायण आपल्याकडून झालं पाहिजे. सुंदर अशी पूजा मांडली होती. घरातलं वातावरण प्रसन्न झालेलं होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ भलेही कसाही वाटू पण नक्की एक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. तुमचंसुद्धा स्वामी जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण करतील. स्वामी सेवेला हजर राहा आणि नक्कीच मेवा खा. श्री स्वामी समर्थ.